आज आपण खरवस करणार आहोत. खरवस बनवण्यासाठी आपण अर्धा लिटर दूध घ्यायचंय. आता आपण यामध्ये अर्धा लिटर दूध घेतलं आणि त्याच्यामध्ये 250 ml दुधाचा चीक घेतलाय. आणि दुधाचा चीक कुठे भेटतो तर तो आपल्याला दूध डेअरी मध्ये किंवा गवळ्याकडे भेटतो. आता आपण काय करूयात, सुरुवातीला दूध आणि तो चीक एकत्र करून घ्यायचा. त्यामध्ये आपण गुळ, पावशेर गुळ घालायचा, 1 चमचा सुंठ पावडर घ्यायची, अर्धा चमचा जायफळ पावडर घ्यायची आणि 1 चमचा विलायची पावडर घ्यायची. त्यातच आपण 2 चमचे बेदाणे घ्यायचे आणि थोडेसे केशरच्या 5-6 तुमच्या इच्छेनुसार तुम्ही त्या काड्या घ्या. आता हे सगळं मिश्रण म्हणजे दूध पूर्ण दुधामध्ये विरघळून व्यवस्थित घ्यायचा. हे वरून सगळं मिश्रण आपण घेतलेलं जे जिन्नस आहेत, सगळ्या वस्तू त्या पुन्हा व्यवस्थित हलवून घ्यायच्या. एकदम सोपं आहे ते. आणि त्यानंतर आता आपण कुकर घ्यायचा. हे सगळं मिश्रण जे घेतलेलं आहे ते कुकरच्या 2 डब्यामध्ये ओतायचं. आता माझ्या 2 डब्यामध्ये बसलं, तुमच्या प्रमाणानुसार ज्याच्यामध्ये बसेल ते भांड तुम्ही घ्या. आता मी कुकरच्या 2 डब्यामध्ये हे पूर्ण मिश्रण ओतलेलं आहे. नेहमीप्रमाणे आपण कुकरमध्ये खाली थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हे 2 डबे एकावर एक लावायचे. आता मी याच्या 4 शिट्ट्या केलेल्या आहेत. 4 शिट्ट्या केल्यानंतर कुकर पूर्णपणे थंड होऊन द्यायचा. त्याच्यामधला डबे बाहेर काढायचे आणि ते डबे फ्रीज मध्ये ठेवायचे किंवा मग रात्री करायचं आणि सकाळी ते खायचे. खरवस कधीही गरम खात नाही, कारण प्रकृतीला खरवस गरम असतो, शरीरासाठी तो उष्ण असतो. अशा प्रकारे आपण आता हे पूर्ण झालेल्या थंड खरवसाच्या वड्या पाडून घ्यायच्यात आणि खायच्या आहेत. मी ही आज केलेली कृती आपणही करून बघा. तुम्हाला जर आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.